नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे अखिल भारतीय सर्वशाखीय ब्राह्मण महासभा व परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली। राम मंदिरात सकाळी 9 वाजता ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची पूजा अर्चना व आरती करण्यात आली। यावेळी समाजाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय विनोद तिवारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक येथे शहरवासियांसाठी मसाला भात व मठ्ठ्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात समाजातील पंडित हृदेश तिवारी, मोहन दुबे, नरेंद्र लांबे, देवेश वाजपेयी, विजय कलावटे, ज्येष्ठ पत्रकार गुड्डू शर्मा, अभिजित तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात सर्वशाखीय ब्राह्मण समाजाचे मोठ्या संख्येने बंधू भगिनी उपस्थित राहून उत्सवात सहभाग नोंदविला। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। आज 19 अप्रैल 2026 अक्षय तृतीया और वैसे ही भगवान विष्णु के 6वें अवतार जमदग्नि पुत्र रेणुका माता के सुपुत्र विप्र कुलगौरव भगवान परशुराम महाराज का जन्मोत्सव अमरावती ज़िले के चांदूर रेलवे में सकल ब्राह्मण सभा चांदूर रेलवे के द्वारा मनाया जा रहा है। इसमें आज सुबह 9 बजे श्री राम मंदिर में भगवान परशुराम महाराज का आरती तिलक पूजन का कार्यक्रम किया गया। उसके बाद सकल ब्राह्मण सभा चांदूर रेलवे के द्वारा यहाँ बालासाहब ठाकरे चौक में मसाला भात और छाछ का वितरण किया जा रहा है। मैं इस अवसर पर भगवान परशुराम से कामना करूंगा कि विश्व में शांति और सद्भावना का प्रसार हो, लोगों को जो उनकी तकलीफ़ें हैं उसमें उनका कष्ट कम करे और समस्त ब्राह्मण समाज आज एक साथ होकर चांदूर रेलवे में इस कार्यक्रम में सहभागी हुआ है। मैं उन सब का अपनी ओर से हार्दिक अभिनंदन करता हूं और धन्यवाद प्रेषित करता हूं। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासभातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी परशुराम जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। या निमित्ताने आज सकाळी प्रभू श्रीराम मंदिरामध्ये परशुराम भगवानची आरती पूजा अभिषेक करण्यात आले व त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये परशुराम युवक मंडळ आणि ब्राह्मण सभातर्फे मसाला भात आणि मठ्ठ्याचे वाटप करण्यात येत आहे। या निमित्ताने मी चांदूरवासियांना विनंती करतो त्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा व हा कार्यक्रम सगळ्या भक्तासाठी आहे। भगवान परशुराम चरणी माझी एकच इच्छा आहे की त्यांनी जगात शांती राखावी। धन्यवाद। आज 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीयेच्या निमित्त आमचे आराध्य दैवत भगवान परशुराम यांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आम्ही सखल ब्राह्मण समाज संघ चांदूर रेल्वेतर्फे साजरा करत आहोत। त्यानिमित्त आम्ही प्रतिमेचं पूजन, त्यानंतर जुना मोटर स्टँड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक येथे मठ्ठा आणि मसाले भाताचं वितरण आणि त्यानंतर समाजातले जे होतकरू विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन आजचा दिवस आम्ही दरवर्षी साजरा करतो अक्षय तृतीयेनिमित्त। आणि प्रभू परशुरामाच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या जगावर जे अस्थिरतेचं संकट आलेलं आहे युद्धाचं, ते तत्काळ निवारण करून जगाला एक शांतीकडे पुन्हा एकदा प्रस्थापित करायचं असं सगळं आम्ही ब्राह्मण समाजातर्फे एक आम्ही म्हणजे काय म्हणू शकतो त्याला देवाकडे आम्ही प्रार्थना करत आहे। आणि आमचे बंधू अभिजितजी तिवारी यांनी विशेष सहकार्य केलं, कारण यात सर्वात जास्त हा कार्यक्रम सक्सेस करण्यात अभिजितजी तिवारी यांचा खूप मोठा वाटा आहे। तर सर्व समाजातर्फे अभिजित यांचे धन्यवाद मानतो।